माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बार्शी शहरापासून 5-6 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गंगूबाई कालिदास गडदे वय वर्ष 73 यांचे खून झाल्याचे उघडकीस झाले। दागिन्यांच्या लोभातून हा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी शशिकांत वायकुळे वय वर्ष 64 राहणार उपळाई रोड बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून चांगदेव गोवर्धन पाटील राहणार हत्तीस तालुका बार्शी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंगूबाई या हांडेगल्ली कचरेड हे एकट्याच राहत होत्या। 25 मार्च रोजी त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही। 27 मार्च रोजी हरवल्याची तक्रार पोलिसांनी दाखल केली। तपासादरम्यान गंगूबाई यांचा संशयितरित्या पाठोपाठ इमारतीत जातून दिसून आल्या, मात्र त्या बाहेर त्यांना दिसल्या नाहीत। संबंधित फुटेज डिलीट झाल्याचे आढळून आले। तपास करत संशयित शोध घेऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। संशयिताने शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसानीमुळे पैशांची गरज निर्माण झाल्याने गंगूबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने मिळवण्यासाठी कट रचला असल्याचे सांगितले। त्यांना घरी बोलवून लिंबू सरबतातून झोपा घालून त्यांना बेशुद्ध झाल्यानंतर टॉवेलने नाक दाबून त्यांचा खून केला असे त्यांनी स्पष्ट केले असून यानंतर मृतदेह पिशवीत भरून कार MH20 8937 मधून विल्हेवाट लावण्याची कबुली देखील त्यांनी दिली आहे। या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।